सुप्रभात निशिदिनी निरूपण 58। सज्जन श्रोते हो, शिष्योत्तम तो स्वरूप योगी। स्वरूपाचं ध्यान करणारा, स्वरूपाशी एकरूप झालेला स्वरूप योगी हाच खरा शिष्योत्तम असतो। आता सुभाषित क्रमांक 16 बघा। तज्ज्ञानम तच्च शास्त्रार्थ स्वैदग्ध्य मदिंदितम सत्शिष्याय साधो यदुपदिश्यते। मराठी रूपांतर। विरक्त निर्मल अंतःकरण राही ज्याचे, ऐशा शिष्या प्रति ज्ञान शास्त्रार्थ विद्वत्ता सहज शोभितसे। त्याचं अंतःकरण विरक्त आहे, निर्मल आहे, असा जो शिष्य असतो त्याला दिलेलं आत्मज्ञान शास्त्रार्थ विद्वत्ता ही खऱ्या खुऱ्या अर्थाने त्याला सुशोभित करते। म्हणून विरक्त निर्मल अंतःकरण राही ज्याचे, ऐशा शिष्या प्रति ज्ञान शास्त्रार्थ विद्वत्ता सहज शोभित असे, सहजपणे शोभून दिसते। जो विरक्त निर्मल आणि सत्याप्रती उत्सुक व जागरूक असतो अशा सत्शिष्याला दिलेले आत्मज्ञान, धर्म व नीती याबाबतचा शास्त्रार्थ तसेच विद्वत प्रचुर उपदेश खरोखरच त्या साऱ्या गोष्टी अशा शिष्याला किंवा सत्शिष्याला अतिशय सुशोभित करतात। म्हणजे सत्शिष्याला दिलेलं आत्मज्ञान शास्त्रार्थ या सर्व गोष्टी सत्शिष्यालाच शोभून दिसतात। याचा अर्थ असा आहे, उलट पक्षी भोगासक्त भौतिक जीवनात मायेत गुरफटलेला असेल अशा माणसाला केलेला कोणताही सदुपदेश व्यर्थच ठरतो नव्हे। शिष्याचे रुजू सरळ निरागस असणे हेच अगत्याचे असून त्याला उपदेश करताना तो शिष्य रुजू स्वभावाचा, सरळ आणि निरागस हृदय अंतःकरणाचा आहे का नाही हे पारखून घेणे अत्यावश्यक आहे। तर असा हा शिष्य असतो, तो नेमका असतो तरी कसा, तर शिष्योत्तम तो स्वरूप योगी। आता हा शिष्य नेमका कसा असतो हे या काव्यात सांगितलेलं आहे। शिष्योत्तम तो स्वरूप योगी। सर्व शिष्यांमधील जो उत्तम शिष्य असतो तो स्वरूप योगी असतो। स्वरूपामध्ये आत्मरूपामध्येच रत झालेला, तल्लीन झालेला असतो। मेघवृष्टी पान 287, 25/11/2006 सालचं हे काव्य आहे आणि आत्मोपनिषद मध्ये 239 पानावर हे काव्य आहे। आता प्रथम काव्य एकदा वाचूया, नंतर अर्थ सांगून पुन्हा काव्य एकदा वाचू। पतिव्रतेसी वल्लभ जैसा, शिष्यासाठी गुरु तैसा, विरहन साहे दोघांनाही, जैसा मत्स्य जळाबाहेरी। पतिव्रतेला जसा तिचा पती किंवा वल्लभ तसाच शिष्याला त्याचा गुरु असतो। म्हणजे अनुक्रमे पतिव्रतेला आणि शिष्याला त्या दोघांनाही आपल्या वल्लभ म्हणजे पतीचा आणि आपल्या गुरुचा विरह सहन होत नाही। जणू काही जळाबाहेर काढलेला मासा तडफडतो तसाच पतिव्रता आपल्या वल्लभाशिवाय आणि शिष्य आपल्या गुरुशिवाय तळमळत असतो। वाऱ्या संगे वार्ता येई, आगमनाची चाहूल घेई, गुरु पुढती शतदा व्हावे, लोटांगण घेण्यासाठी जावे। आता हा पतिव्रतेचा दाखला तो पहिल्या कडव्यात घेतल्यानंतर आता संपूर्ण पुढे शिष्याबद्दलच बोलणं आहे। वाऱ्या संगे वार्ता येई, आगमनाची चाहूल घेई, गुरु पुढती शतदा व्हावे, लोटांगण घेण्यासी धावे। गुरु येत आहे, गुरु आपल्या घरी येत आहे, आपल्या गावाला येत आहे, अशी वार्ता जेव्हा वाऱ्याबरोबर येते तेव्हा गुरुच्या आगमनाची चाहूल जणू काही वाऱ्याबरोबरच शिष्याला लागते। म्हणजे शिष्या घरी गुरु येत असताना असा अत्यंत आतुर गुरुपदेशासाठी आणि गुरु सहवासासाठी असलेला शिष्य गुरु आपल्याकडे येतोय याची चाहूल त्याला वाऱ्याबरोबरच येते। वाऱ्याबरोबरच त्याला वार्ता समजते की गुरु आपल्याकडे येत आहे। याचा अर्थ अत्यंत आतुर असलेला शिष्य गुरु आपल्याकडे येणार हे ताबडतोब त्याला समजतं आणि गुरु आपल्याकडे येण्या अगोदरच तो गुरुला सामोरा जातो आणि गुरुच्या पुढे शतदा व्हावे
म्हणजे 100 वेळा अत्यंत भावपूर्ण पद्धतीने साष्टांग नमस्कार किंवा लोटांगण घालतो. पतंग जैसा दीप ज्योती मिठीसाठी मर मिटतोही कांता शिष्यतेची जाणा वल्लभ गुरुसी अर्पी प्राणा. आता परत या तिसऱ्या कडव्यात कांता आणि शिष्य म्हणजे पत्नी आणि शिष्य हे अनुक्रमे पतीसाठी आणि गुरुसाठी कसे उत्सुक असतात ते सांगितलेलं आहे. पतंग जैसा दीप ज्योती मिठीसाठी मर मिटतोही. पतंग म्हणजे लहानस पाखरू, फुलपाखरू. जसं दीपज्योती दिव्याची ज्योत बघून त्या दीपज्योतीला मिठी मारण्यासाठी आसुसलेलं असतं, जसा पतंग दीपज्योतीवर झेपावतो आणि दीपज्योतीला मिठीत घेण्यासाठी आलिंगन देण्यासाठी पतंग मरतो, पण दीपज्योतीचा तो ध्यास सोडत नाही. त्याच पद्धतीने कांता नवऱ्यासाठी वल्लभासाठी आणि गुरु अर्थातच आपल्या कांता वल्लभासाठी नवऱ्यासाठी आणि शिष्य अर्थातच आपल्या गुरुसाठी मरणालाही तयार असतो. काय वाणू गुरुगृह महती तैसी सांगू गुरुची कीर्ती गुरुकृपेची मिरास भोगी शिष्योत्तम तो स्वरूप योगी. या पाबराने गुरु महती म्हणजे ज्ञान नष्ट करणारे ज्ञान देणाऱ्या सत्पुरुषाची साधूची गुरुची महती माझ्यासारख्या अज्ञ पामराने काय वर्णावी. आयवानु गुरुगृह महती. गुरुगृह म्हणजे गुरुकुलामध्ये जाऊन पूर्वी शिष्य शिक्षण घेत असत, तर त्या गुरुकुलाची किंवा गुरुगृहाची महती माझ्यासारख्या पामर बालकाने काय सांगावी. आणि गुरुची कीर्ती गायचं म्हटलं तरी माझी वाणी छोटी आहे, माझी वाणी त्याला कमी पडणारी आहे, माझी वाणी पुरेशी समर्थ नाही. तरी सुद्धा हे सांगताना एक काव्यच या शिष्याच्या तोंडून येत आहे. काय वाणू गुरुगृह महती तैसी सांगू गुरुची कीर्ती गुरु कृपेची मिरास भोगी शिष्योत्तम तो स्वरूप योगी. तर गुरुची महती सांगण्यासाठी माझी वाणी अर्थातच अपुरी आहे. तरी सुद्धा गुरुकुलाची गुरुगृहाची आणि खुद्द गुरुची महती वर्णण्याचा मी प्रयत्न करीत आहे. आणि मला असं जाणवतं गुरुकृपेची मिरास भोगी शिष्योत्तम तो स्वरूप योगी. ज्याच्यावर गुरुकृपा झाली, ज्याला थोर गुरुकृपा लाभली, तो त्या गुरुची म्हणजे ज्ञान नष्ट करणाऱ्या ज्ञानाची मिराशी म्हणजे त्या ज्ञानाची संपूर्ण महती, त्या ज्ञानाची संपूर्ण संपत्ती अशा शिष्याला मिळते. आणि ज्ञान संपत्ती भोगणारा गुरुकृपेची मिरास म्हणजे गुरुकृपेमुळे ज्ञान संपत्तीचं वैभव अत्यंत आनंदाने भोगणारा आणि त्यात रममाण असणारा म्हणजेच गुरुकृपेची मिराशी. मिराशी याचा अर्थ वतनदारी. गुरुकृपेचं संपूर्ण पाखर ज्याला लाभली आहे, गुरुकृपेने तो पूर्णपणे संरक्षित झाला आहे, अशी ही गुरुकृपेची मिराशी किंवा मिरासदारी म्हणजे गुरुकृपेचं ज्याला आपण म्हणतो एक तऱ्हेची मक्तेदारी जो भोगतो, असा हा गुरुकृपेची मिराशी किंवा मिराजदारी भोगणारा हा शिष्य शिष्योत्तम असतो. सर्व शिष्यामध्ये अधिक उत्तम शिष्य असतो आणि तोच खऱ्या खुऱ्या अर्थाने गुरुकृपेची मिराजदारी भोगणारा स्वरूप योगी म्हणजे स्वरूपामध्ये लीन झालेला, आत्मलीन झालेला, खरोखरच आत्मवत किंवा आत्मवान असा स्वरूप शिष्य असतो. तर हे आपल्याला अर्थ स्पष्ट केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की गुरुकृपा ज्याला लाभली तो किती उत्तम असला पाहिजे. तर तो मुळातच निरागस असला पाहिजे, सरळ हृदयी असला पाहिजे, सर्वाप्रती प्रेम आणि करुणा असलेला असला पाहिजे. आणि असा जो शिष्य असतो तो स्वरूप योगी असतो आणि तोच खरीखुरी गुरुकृपेची मिराजदारी भोगतो. असा हा शिष्योत्तम स्वरूप योगी असतो. म्हणून पुन्हा एकदा शिष्योत्तम तो स्वरूप योगी हे काव्य नीट ऐका. पतिव्रतेसी वल्लभ जैसा
शिष्यासाठी गुरु तैसा विरहन साहे दोघांनाही. जैसा मत्स्य जळाबाहेरी वाऱ्या संगे वार्ता येई. आगमनाची चाहुल घेई गुरु पुढती शतदा व्हावे. लोटांगण घेण्यासी धावे पतंग जैसा दीपज्योती. मिठीसाठी मरमिटतोही कांता शिष्य तेची जाणा. वल्लभ गुरुसी अर्पी प्राणा. कायवानु गुरुगृहमती कैसी सांगू गुरुची कीर्ती. गुरु कृपेची मिरास भोगी शिष्योत्तम तो स्वरूप योगी. म्हणून गुरुकृपेची मिरासदारी भोगणारा, गुरुकृपेची पाखर ज्याला अंतर्बाह्य लाभली आहे असा हा श्रीमंत शिष्य खराखुरा स्वरूप योगी म्हणजे आत्मयोगी आत्मज्ञानीच असतो. तर आपणाला सुद्धा अज्ञान नष्ट करणाऱ्या ज्ञानाची मिरासदारी म्हणजे गुरुकृपेची मिरासदारी, गुरुकृपेची ज्याला आपण म्हणतो सर्वोच्च संपदा आपणाला सुद्धा मिळावी वाटत असेल तर आपण सुद्धा आत्मज्ञानाप्रती सदा उत्सुक असलं पाहिजे. आणि त्या दिशेने अभ्यास योगे म्हणतात, स्वरूपानंद म्हणतात अभ्यास योगे म्हणजे आत्मज्ञानाचा अभ्यास करण्याच्या मार्गावरून आपण चाललं पाहिजे. पहा आपणाला हे असं असणं आवडेल किंवा नाही याचा आपण आपल्याशी विचार करा. आणि जर आवडत असेल तर निश्चितच या निशिदिनी मधून जे नित्य निरंतर मानलं जातं त्याचा आस्वाद घ्या आणि त्या पद्धतीने वागण्याचा आपल्या अंतःकरणात दृढ विश्वास बाळगा. आणि त्या विश्वासाच्या आधारे जर आपण जीवनातील प्रत्येक पाऊल पुढे टाकलं तर का नाही आपण सुद्धा गुरुकृपेची मिरासदारी भोगणार. म्हणून शिष्योत्तम तो स्वरूप योगी गुरुकृपेची मिरास भोगी. इथे अध्यात्माचा उपदेश कुणाला करावा तर अध्यात्माचा उपदेश सरळ निरागस हृदयाचा जो असतो आणि जो भेदाभेद रहित जीवन जगतो अशा सज्जन माणसाला किंवा अशा सज्जन शिष्याला जर अध्यात्माचा आत्मज्ञानाचा उपदेश केला तर आध्यात्मिक ज्ञान आत्मज्ञान आणि विद्वत्ता यामुळे हा अत्यंत निरागस साधा रुजू सरळ शिष्य खऱ्या अर्थाने गुरुकृपेची मिरासदारी भोगणारा गुरुकृपेने संपन्न असा सर्वार्थाने सुशोभित स्वरूप योगी म्हणजे अत्यंत उच्च दर्जाचा सत्शिष्य म्हणून जगामध्ये नावाजला जातो. पहा असंही आपणाला पाहायला आवडेल किंवा कसं चिंतनात राहा. धन्यवाद. अस्तु. शुभ सुप्रभात.